नमस्कार, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका विनोदी भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. सेविका ताईंनो, आज देखील मी वेगळाच विषय घेऊन तुमच्या समोर आलेली आहे की आपण बघतात की कम्युनिटीचे ग्रुप असतील, आपल्याला इतर माध्यमातून माहीत असेल की सध्या जर पाहिलं तर अंगणवाडी केंद्र हे अंगणवाडी केंद्र पूर्वशालेय शिक्षण आणि जे आपल्या 6 सेवा आणि 5 उद्दिष्ट आहे त्याच्या पलीकडे आता सध्या आपलं केंद्राचं काम सुरू आहे. आणि आपण आता पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन असो, हा आपला एक सेवातला भाग आहे, त्याचं काम आपण करत आहोत. तर त्याच्यासाठी आपण विरोध केल्याने ते काम आपण स्वीकारलं कुठलंही प्रशिक्षण नसताना. ते एक बाजू झाली. त्याच्यानंतर मातृवंदना योजना. आता ही मातृवंदना योजना ही देखील आपल्या लाभार्थ्यांच्या सेवेतीलच एक भाग आहे. तो म्हणजे आपल्या गरोदर माता हे आपल्या सेवातील एक घटक आहे, आपल्या वैशिष्ट्यामधील एक घटक आहे. ते देखील आपण स्वीकारलं आणि ती ॲप्लिकेशन वापरताना देखील आपल्याला कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण दिलं नाही आणि ते काम करताना आपल्याला इतका त्रास होतोय. मी स्वतः व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत असते ताईंनो, माझ्या खूप साऱ्या ताई व्हिडिओ बघूनच काम करत आहेत. खरंच मला माझ्या ताईंची खूप कीव येते की कुठलं प्रशिक्षण नसताना आपण हे 2 कामं स्वीकारले का? कारण की एकात्मिक बालविकास सेवा योजनाचे जे उद्दिष्ट आहेत आणि ज्या सेवा आहेत त्याला लागूनच हे काम आहे. त्याच्यामुळे हे काम जरी आपल्याला आवडत असो किंवा नसो, ते काम आपण केलं. ते काम करत असताना किती अडचणी येतात, काय येतात, एक सेविका म्हणून मला पण माहिती, तुम्हाला सगळ्यांना पण माहिती. पण महत्वाचा प्रश्न असा आहे की याला सोडून आपल्याला इतर जी कामं लादली जातात तर ती कामांसाठी मात्र आपण विरोध करायला पाहिजे. यासाठी तरी आपण सगळ्यांनी एकजूट व्हायला पाहिजे. काय? कारण की लाडकी बहीण योजना, आता ह्या योजनेसाठी आपला जवळजवळ 2 ते 2.5 महिन्याचा कालावधी आपला त्या कालावधीमध्ये आपला वाया गेला म्हणजे आपल्या बालकांचं पूर्वशालेय शिक्षणापासून आपल्या बालकांना आपल्याला वेळ देता आला आणि आपल्याला त्या कामामध्ये झोकून दिलं आणि त्या कामाला आपण कुठलाही वेळ टायमिंग आपण ठेवलं नाही आणि ते काम अगदी निमूटपणे प्रामाणिकपणे आपण केलं जवळजवळ 3 महिने. मग ते काम आलं. आता त्या कामामध्ये काही क्युऱ्या राहिल्या तर भविष्यामध्ये त्या कामाचं जे त्यांची चूक झाली, ज्यांचं काही अपूर्ण राहिलेलं आहे, ज्यांना लाभ भेटला नाही, तर मग अशा कामासाठी देखील आपल्याकडे येण्याची शक्यता आहे, अशी चर्चा सुरू झाली. आपल्या मॅडम यांच्या ट्विटरवर, त्यांच्या फेसबुकला अकाउंटला ते पाहण्यात आलं. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे. जर ते म्हणजे आपल्या महिला बाल कल्याण मंत्री जर त्यांच्या ट्विटरला किंवा फेसबुकला जरी ठेवू शकतात, याचा अर्थ हे काम आपल्याकडे येण्याची शक्यता आहे. मग आपण बालकांना पूर्वशालेय शिक्षण कधी द्यायचं? म्हणून आतापासून आपल्या युनियनने या गोष्टीवर फोकस करून या गोष्टीपासून आपल्याला लांब ठेवणं खूप महत्वाचं आहे. कारण की आजपर्यंत अंगणवाडी सेविका कुठल्याही कामाला नाही म्हणाली नाही. सेविका असो का मदतनीस असो, मुळात मानधन एवढं कमी आहे आणि जे मानधन आहे ते वेळेवर पूर्ण येत नाही. केंद्राचं मानधन अजून सेविकांचं आलं नाही. मदतनीस ताईचं मानधन कमीच आहे, तिला मिळालं त्याबद्दल आम्ही सेविका म्हणून मला वाईट वाटत नाही किंवा माझ्या इतर ताईंना पण वाईट वाटणार नाही. पण खेदाची गोष्ट अशी आहे की काम करून सेविकांना त्यांचं राहिलेलं उर्वरित केंद्राचं मानधन मिळालं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये हे काम ते काम अजून कोण म्हणतंय, लग्न झालेल्यांची माहिती, म्हणजे इतकं ऐकून ही गोष्ट जमा करणार का ती गोष्ट जमा करणार, हा सर्वे करणार का तो सर्वे करणार, मग अंगणवाडीचा जो सर्वे आहे तो कधी करणार, मुलांना पूर्वशालेय शिक्षण कधी देणार. आणि खरं म्हणजे अंगणवाडी केंद्राचा जो उद्देश आहे, अशा परिस्थितीमध्ये ह्या वेगवेगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांच्यावर लादल्या जातात, त्यांच्याकडून केल्या जातात. मग ह्या गोष्टीचा कुठंतरी जी योजना आपल्याकडे, आता तुम्ही म्हणा, काही जण म्हणतील की ताई तुम्हीच व्हिडिओ करता, तर बघा ताईंनो, ज्या वेळेस एक सेविका म्हणून जेव्हा मला पण त्रास होतो, मी कर्मचारी आहे, मला पण तितका त्रास होतो जेवढा तुम्हाला त्रास होणार आहे. त्याच्यामुळे बालकांचं पूर्वशालेय शिक्षण आपलं बुडत आहे आणि आपले मुलं अंगणवाडी केंद्रामध्ये पालक देखील आलेले असतात सोडायला. त्यांना देखील आपण बघतो की बऱ्याच वेळा आपण फोनवर लागलेलो असतो, आपल्याला जरी टायमिंग दिलेला असतो, पण काही काम हे सकाळच्या वेळेस होतं, काही काम दुपारच्या वेळेस होतं. मग अशा कालावधीमध्ये आपल्या बालकांकडे आपलं दुर्लक्ष होत आहे आणि या सगळ्या सारासार गोष्टींचा विचार युनियनने करावा, शासनाने देखील करावा. कारण की पूर्वशालेय शिक्षण हे बालकांसाठी खूप महत्वाचं आहे, त्यांचा हक्क आहे, त्यांचा अधिकार आहे आणि त्यांच्यासाठी तो वेळ दिलाच गेला पाहिजे. इतर कामांची सक्ती आपल्यावर करण्यात येऊ नये म्हणून आज जर युनियनने या गोष्टीसाठी पूर्वतयारी जर केली तर भविष्यामध्ये आपल्यावर येणार कुठलंही काम हे लादलं जाणार नाही. आपण 1-2 सेविकांनी विरोध करून किंवा मी विरोध करून याला अर्थ नाही. याला युनियनने प्रखररित्या जर उत्तर दिलं, हे काम यूज दिलं नाही, ज्या पद्धतीने जिल्हा परिषदेचे शिक्षक किंवा त्यांची जी युनियन आहे त्यांच्यापर्यंत काही काम यायच्या आधीच त्यांची युनियन ते काम बाहेरच्या बाहेर निपटून घेते किंवा तोपर्यंत त्यांच्यापर्यंत यूज देत नाही, अशा पद्धतीने जर आपल्या युनियनने जर काम केलं तर आपले देखील श्रम वाचणार आहेत आणि आपल्याला जे प्रॉपर काम आहे, जे आपल्याला सेवा द्यायची आहेत, जे आपले उद्दिष्ट आहे तर त्याला सोडूनच आपण काम करू.
तर तेच आपलं काम आहे. आपल्याला ज्या 6 सेवा आणि 5 उद्दिष्ट दिलेले त्याच्या बाहेर आपण तरी का काम करायचं. आता पोषण ट्रॅकर, मातृवंदना हे आपल्या योजनेला धरून आहे, त्याच्यामुळे आपण त्याला विरोध करू शकत नाही. फक्त आपल्याला त्यांनी त्याच्यामध्ये सुधारणा करून द्याव्यात. ऍप्लिकेशनमध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा, जिथे नेटवर्क नाही तिथे उपलब्ध करून द्यावं, चांगल्या दर्जाचे मोबाईल द्यावेत. कारण की ऍप्लिकेशनमध्ये येणारे जे अपडेट आहेत ते खूप क्रिटिकल असतात किंवा त्यांची साईज मोठी असती, तर त्या ऍपला त्यांनी दुरुस्त करावं आणि ती ऍप चालावी म्हणून दर्जेदार मोबाईल द्यावेत किंवा लॅपटॉपची सुविधा पुरवावी. नेटवर्क चांगलं स्ट्रॉंग असावं, कारण की सगळं काम ऑनलाईन म्हणजे नेटवर्कवर चालणारं आहे, तर मग नेटवर्कची सुविधा करून द्यावी. माझ्या सगळ्या भगिनी आनंदाने करतील आणि करत आहेत. त्याच्यामुळे जो प्रोत्साहन भत्ता तो देखील सरसकट मिळावा. ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टींपर्यंत युनियनने आपली दखल घ्यावी. आणि वेळोवेळी मी युनियन व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस मी जी व्हिडिओ करत असते तर त्या माध्यमातून माझा एकच संदेश असतो की आज माझ्या ज्या ताईंवर बर्डन पडतंय आणि त्या बर्डनच्या अभावी आमच्या खूप साऱ्या ताईंच्या गेल्या वर्षभरामध्ये जर सरासरी काढली तर खूप साऱ्या 10% वर अंगणवाडी सेविका असतील, मदतनीस असतील, तर यांनी आपण म्हणतो की त्या दगावल्या आहेत. त्यांनी ह्या जगाला निरोप दिलेला आहे. त्यांचे मुलं बाळे त्यांच्या पश्चात राहिलेत. अशा घटना वारंवार होऊ नये, अशा प्रकारचं दडपण येऊ नये कामावर सेविकांचं, कारण दडपण घेतात आणि हार्ट अटॅक सारखा प्रकार घडत आहे, असं घडू नये. म्हणून माझी युनियनला देखील विनंती असेल, शासनाला देखील विनंती असेल की आम्हाला फक्त जे आमच्या 6 सेवा आणि 5 उद्दिष्ट आहेत त्याच्यातच लिमिट ठेवा, म्हणजे ते काम करायला आम्ही बेस्ट देऊ, वेळ आमचा पूर्ण देऊ आणि ते काम आमच्या भगिनी खरंच करतील. आणि मी देखील स्वतः त्या कामामध्ये प्रामाणिकपणा, म्हणजे मला देखील वाटतं की माझ्या भगिनी ते काम इमानदारीने करतच आहेत, परंतु इतरच्या कामांच्या टेन्शनमुळे त्या प्रॉपर कामाला वेळ दिला जाते. त्याच्यामुळे अचानक कोणाच्या भेटी असतील, अधिकाऱ्यांची भेटी असतील, त्यावेळेस माझ्या भगिनी एकदम गडबडून जातात, कारण त्यांची पण चूक नाही, चूक ही कामाची आणि वेळेची आहे. तर मला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या ताईंना एवढंच सांगायचं होतं की ह्या कामाला आपण सगळ्यांनी विरोध करायचा आहे. आणि तुम्हाला काय वाटतं, माझे हे विचार तुमच्यापर्यंत मी मांडण्याचा प्रयत्न केला. जे मला वाटतं ते मी चॅनलच्या माध्यमातून मांडते. मी युनियनला देखील वेळोवेळी इशारा करते, हे माझं कामच आहे. कारण की खूप सारे युनियन आपल्या महाराष्ट्रात नवीन तयार झालेले, तर त्यांच्यापर्यंत हा निरोप जाणं, त्यांचं एकत्रीकरण होणं आणि ह्या सगळ्या मुद्द्यावर त्यांनी महाराष्ट्रातील पूर्ण सेविका असतील, मदतनीस असतील, तर त्यांच्यापासून ह्या सगळ्या कामापासून सुटका करून देणं हे त्यांची जबाबदारी, हे त्यांचं नैतिक काम आहे. आणि त्यांची आठवण करून देण्यासाठी त्यांना जरी माहीत असेल तरी देखील एक सेविका म्हणून माझी जबाबदारी वाटली, म्हणून मी चॅनलच्या माध्यमातून सांगितली. ताईनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, माझे मत कसे वाटले, तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आजच्या व्हिडिओपुरते एवढंच. धन्यवाद.